श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींनी आपल्याला सांगितलेली नवविधा भक्ती. नवविधा भक्ती म्हणजे काय? 9 प्रकारची वेगवेगळी भक्ती. तर 9 प्रकारची भक्ती स्वामींनी आपल्याला करायला सांगितली. त्यातून आपली सेवा किंवा आपली भक्ती, अध्यात्म आपल्याला जास्त भगवंतापर्यंत नेता येईल. त्याच्यासाठी आपल्याला स्वामींनी सांगितलेल्या या नवविधा भक्तीप्रमाणे आपण वागू लागलो ना, तर आपल्याकडे सर्व जग सर्व गुण संपन्न म्हणून पाहू लागेल. तर नवविधा भक्तीमध्ये कुठली कुठली भक्ती येते? तर 1. श्रवण भक्ती, राजा परीक्षिताची. 2. कीर्तन भक्ती, नारद मुनी, नामदेव ह्यांनी केलेली भक्ती ती कीर्तन भक्ती. 3. स्मरण भक्ती, भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ यांनी केलेली जी भक्ती होती ती स्मरण भक्ती होती. 4. वंदन भक्ती, अक्रूर महाराजांनी केलेली भक्ती. 5. आचरण भक्ती, परशु महाराजांनी केलेली भक्ती. 6. पादसंवाहन भक्ती, लक्ष्मी, भरत यांनी केलेली. 7. दास्य भक्ती, हनुमंताची भक्ती जी होती ती दास्य भक्ती होती. 8. सख्य भक्ती, अर्जुन, उद्धव यांनी केलेली भक्ती सख्य भक्ती होती. 9. आत्मनिवेदन भक्ती, बळीराजानं केलेली जी भक्ती होती ती आत्मनिवेदन भक्ती होती. तर पहिली भक्ती श्रवण भक्ती. ही भक्ती कशी करायची? श्रवण ही संपर्क साधण्यासाठी मानवाची मूलभूत गरज आहे. श्रवण म्हणजे कान. परमात्म्याचे नाव व गुणसंकीर्तन ऐकणे ही भक्ताची सर्वात पहिली पायरी आहे. म्हणजे परमेश्वराचं नाव ऐकणं, कीर्तन ऐकणं ही भक्ताची सगळ्यात पहिली पायरी आहे भक्तीची. भगवंताच्या गुणाच्या श्रवणाचे सत्व व गुणाचा संचय होत जातो. मी स्वतः जे नामस्मरण गुणसंकीर्तन करतो ते स्वतःच ऐकणे म्हणजेच माझे शब्द मी स्वतः ज्या प्रमाणात ऐकतो त्या प्रमाणात माझी भक्ती वेगाने फलदायी होते. म्हणजे आपण जे बोलतो तेच आपण स्वतः ऐकलं तर त्यात आपली भक्ती वेगाने फलदायी होते. 2. कीर्तन भक्ती, एखाद्या विषयात जर आपल्याला विशेष प्रगती साधायची असेल तर त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. हा अभ्यास म्हणजे कीर्तन. स्वतः परमात्म्याचे गुण संकीर्तन करणे म्हणजेच कीर्तन भक्ती. मग जो गाई वाडे कोडे माझे चरित्र माझे पवाडे, तयाचिया मी मागे पुढे चोहीकडे उभाची. परमेश्वर काय म्हणतो? माझे जो गाईल वाडे कोडे म्हणजे कौतुकाने, माझे चरित्र माझे पवाडे, त्याच्याच मी मागे पुढे चोहीकडे मीच उभा असतो. परमेश्वर आपल्याबरोबरच असतो कीर्तन भक्तीमध्ये. 3. स्मरण भक्ती, स्मरण म्हणजे आठवण. परमेश्वर आहे, सदैव आहे व अत्यंत कृपाळू आहे याचे नित्य स्मरण आवश्यक आहे. भगवंताचे नाव म्हणजेच भगवंताचे अकारण कारुण्य. भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे. म्हणूनच नामस्मरण हे सर्वात सोपे व अत्यंत सूक्ष्म साधन आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. म्हणजे एका तत्वाचं म्हणजे आपली एका देवावर श्रद्धा असणं, त्या तत्वाचं दृढ धरी म्हणा
म्हणजे त्याचं नामस्मरण मनात दृढ करायचं, निश्चित करायचं की बाबा मी त्याचंच करणार आहे. हरिसी तेव्हा आपली हरिसी म्हणजे देवाला आपली करुणा येईल. चौथं वंदन भक्ती. वंदन म्हणजे नामस्मरण. मनाचे नमहा करणे म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे झेपावणारे मन उचित गोष्टींकडे वळवणे. टिकवणे दिवसाच्या 24 तासापैकी कमीत कमी 24 मिनिटे फक्त भगवंतासाठीच ठेवायचे. बंधन म्हणजेच वंदन म्हणजेच मर्यादा. बंधनाच्याच एका अविभाज्य व सुंदर प्रदेश म्हणजेच धूळबेट. परमात्म्याच्या चरणाची धूळ हीच सर्वश्रेष्ठ विभूती म्हणून भगवंताच्या सगुण साकार मूर्तीच्या चरणांना लावलेला गंध, परमात्म्याच्या हवनातील उदी अथवा परमात्म्याच्या तसबिरीसमोर लावलेल्या अगरबत्तीची रक्षा कपाळाला व गळ्याला लावावी. यामुळे आपोआप गळ्याच्या स्थानी असणारे विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास सुरुवात होऊ लागते. श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराजाच्या प्रत्येक खंडातील प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात परमात्म्याच्या चरणाच्या धुळीचा एक कण होय. ते शब्द मुखी असणे, मुखातून मनात शिरणे व मनातून कृतीत उतरणे म्हणजेच मर्यादा, उदीचे ग्रहण करणे होय. 5. आचरण भक्ती. भगवंताच्या साकार रूपाशी स्वतःचे घट्ट नाते स्थापन करण्यासाठी केलेले प्रयत्नास त्यासाठी केलेले प्रेममय कृती म्हणजे आचरण. परापूजा, मानसपूजा व मूर्तिपूजा हे तीनही आचरण भक्ती प्रकार आहेत. 6. पादसंवाहन भक्ती. पादसंवाहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार सत्य, प्रेम, आनंद, स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणे. 7. दास्य भक्ती. दास्य भक्ती म्हणजे माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार या इच्छेने त्याच्या पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणे होय. दास्य भक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती, परमेश्वराचे दास्यत्व म्हणजेच परमेश्वराचे प्रेम, निर्भयता व पावित्र्य या त्रिगुणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे. 8. सख्य भक्ती. मानवाच्या जीवनात नित्य सोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजेच भगवंत. प्रत्येक गोष्टीत आधी तो आणि मग मी हा भाव नित्य जागृत ठेवणे म्हणजे सख्य भक्ती. असा माझा जेवढा भाव 21 हरी तेव्हा या असंख्यतेचे प्रत्येक जीवावर असणारे नित्यशय प्रेम मनाला अनुभवता येईल. 9. आत्मनिवेदन भक्ती. स्वतःच्या समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य त्याला अर्पण करणे म्हणजे नवविधा भक्ती. या नवविधा भक्तीमध्ये प्रत्येक भक्तीचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक भक्तीबरोबर जर आपण तसं आचरणात आणलं किंवा आपण तसं आचरण केलं तर ते परमेश्वराला म्हणजेच आपल्या स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि आपल्यामध्ये ऑटोमॅटिकच बदल व्हायला सुरुवात होते. त्यासाठी ह्या नवविधा भक्तीचे समोर जर उदाहरण ठेवत गेलो आणि आपण तसं जर वागत गेलो
तर आपली भक्ती आपल्या स्वामींपर्यंत, आपल्या माऊलीपर्यंत निश्चित पोचेल आणि आपल्या सर्व अडचणी पण दूर होतील. कारण आपलं जर मन पवित्र झालं, स्वच्छ झालं आतून, तर पुढची भक्ती आपली देवापर्यंत निश्चित पोचते आणि आपलं प्रारब्ध कमी व्हायला म्हणजे त्याची तीव्रता कमी होते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल, तर मला कमेंटमध्ये तसे सांगा आणि तुम्हाला कुठल्या विषयाची माहिती जाणून घ्यायला आवडेल, ते पण मला सांगा. तसा व्हिडिओ मी नक्की बनवेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.